सर्वांना माझ्या जय श्रीराम. आज आपण पुन्हा एकदा जाणार होतो भिवंडीला गाडी बनवायला. मस्तपैकी फ्रेश वगैरे झालो, आलो सोसायटीच्या बाहेर. भाऊ पण आलेला आपल्याला घ्यायला. या भावाची गाडी बनवायला जायची होती. मग काय रविवार होता, मला चला मस्त जाऊया भिवंडीला. सकाळचा तुम्ही व्ह्यू बघू शकतात. व्ह्यू बघता बघता हो निघालो. त्याच्याशी गप्पा गोष्टी करता करता आपण पोचलो वाघोबा खिंडीत. मग काय इथे पण बघू शकता सकाळचा व्ह्यू बघा, एकदम मस्त कडक येतो आहे. मग थोड्या वेळात आपण पोचलेलो वरई फाट्याला. तिथे पोचल्याच आपल्याला सिग्नल लागलेला मिळालं. मग थोडा वेळ थांबलो. मग सिग्नल सुटला डायरेक्ट आपण मग आलेलो विरार टोल नाक्यावर आलो. मग काय इथे एखाद चांगला रेस्टॉरंट बघत होतो. मग काय दिसलं नाही. भाऊ बोलतो नाश्ता करायचा आहे. मला ठीक आहे जाऊया नाश्ता करायला. मग थोडा पुढे आल्यावर मग आपल्याला एक हॉटेल भेटलेलं मस्त. तिकडे उसळनं मिसळ घेतलेली. सकाळी काय नाश्ता जात नाही, पण मला करून घेऊया तिकडे. एकदा काय गाडी बनवायला घेतली मग आपल्याला नाश्ता करायला काय भेटणार नाही. मग गाडी बनल्यावर डायरेक्ट जेवण. मग तिथून निघालो डायरेक्ट आलो भिवंडीला CNG पंपावर. इथे CNG भरला. भाऊ बोलला यार याच्या पुढच्या मला बोलते माहीत नाही रस्ता, तू गाडी चालव. मला ठीक आहे. इथे प्रेशर पण मस्त होता. पालघरहून भरून निघालो तरी इकडे 200च्या गेला. मग काय हळूहळू पुढे निघालो. पोचलेलो भिवंडीला. हा फ्लायओव्हर चढलो. बाजू थोडं पुढे जायचं होतं कल्याण रोडला. मग कल्याण रोडच्या ब्रिजच्या खालीच गाडी बिडी बनवतात. मग इथून थोडा पुढे आला का मग आपण लेफ्ट मारून मग पुढे गेलो. तिथे दुसरा आपल्याला एक फ्लायओव्हर लागलेला. हा फ्लायओव्हर क्रॉस करून आपल्याला जायचं होतं दुसऱ्या फ्लायओव्हर. मग काय पोचलो तसाच बघतो तर 2 गाड्या लागलेल्या होत्या. मला भाऊ आपला पण नंबर लावून घ्या. हो बोलते ठीक आहे लावतो. हे यांचा ॲड्रेस आहे. मग आपलं पण त्यांनी गाडी नंबरला लावली. पहिले त्यांनी रेडी केलं साईडची 2 पट्टी मारायची. त्याला असं गरम करून त्यांनी सेफ दिला. मग त्याला सेफ दिल्यानंतर मग त्यांनी सांगितलेलं ही पट्टी मारून झाली इथे का मग हाऊजिंग पाईप मारूया. मग त्यांनी पट्टी रेडी केली मस्तपैकी आणि तो लागला तिथे पट्टी मारायला. मग मी तिथे फिरून परत आलो. थोड्या वेळात बघतो तर काय त्यांनी हाऊजिंग पाईप पण मारायला घेतलेला मिळाला. बरं आहे. मग पूर्ण हाऊजिंग पाईप मारून बिरून दोन्ही साईडला त्यांनी वेल्डिंग केलं. छत्री बित्री पूर्ण सेटिंग केल्यानंतर आम्ही आलेलो वैभवकडे. वैभव आपला मित्रच आहे. तिथे दोन्ही साईडचे कान वगैरे लावायचे होते. मग काय त्यांनी मेजरमेंट घेतलं. हे त्यांचा ॲड्रेस आहे आणि हे त्यांच्या पूर्ण चॅट त्यांनी लावलेला आहे. मग काय त्यांनी पण मस्त टांगापट्टी मारायला घेतली. दोन्ही कान पण त्यांनी फिक्स केले आणि बसायची सीट टेकायची सीट सगळी वॉटरप्रूफ दिली. मग आपण आलेलो हुड अस्तरवाल्याकडे. मग यांनी आपल्याला हे दिलं. सांगते याच्यातलं तुम्ही कलर चॉईस करा. मग आम्ही याच्यातले 2 कलर चॉईस केले. त्यांना सांगितलं हे कलर आहे, हे त्यांचा ॲड्रेस आहे. मग कलर चॉईस झाल्यानंतर मग आपली पण गाडी घेतलेली त्यांनी रेडी करायला. इथे मग त्यांनी हुड अस्तर घेतलं कटिंग करायला. हुड अस्तर कटिंग करून झाल्यावर मग त्यांनी अस्तर लावलेलं. अस्तर विस्तर सर्व लावून झालं. मग हुड अस्तर दोन्ही लावले. कानचं पण झालेलं एकदम रेडी. फक्त दोन्ही अजूनपर्यंत फक्त आतमधलंच काम झालेलं, बाहेरचं काम बाकी होतं. अजून त्यांनी 2 गाड्या घेतलेल्या, म्हणजे त्यांच्याकडे पण गर्दी होती. आतमधलं अस्तर लावून झालेलं, हुड लावायचं बाकी होतं. मग ते हुड लावून मग त्याच्यानंतर सनसेट पण बाकी होतं. मग आतमधलं तर त्यांनी एकदम ओके करून दिलेलं. बाहेरचे हे बघा हुडची फिटिंग बाकी होती. हुड बीड मग सर्व यांनी फिटिंग करून दिलं आपल्याला. ही आपल्या गाडीचं फायनल लुक. गाडी कशी बनलं कमेंट करून नक्की सांगा.